महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बोर्ड परीक्षेची माहिती मिळवण्याकरता सोपं ॲप तयार केलंय। विद्यार्थी आणि पालकांसह शाळांना सुद्धा ॲप उपयुक्त ठरणार आहे। हा ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुल्लाळ यांनी दिलेली आहे। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या आता मार्च फेब्रुवारी दरम्यान होतीलच। या 10वी आणि 12वीच्या परीक्षा जेव्हा जवळ येतात तेव्हा पालकांसोबत त्या विद्यार्थ्यांना देखील एक प्रकारे त्याचं बर्डन असतं। कशा पद्धतीने याच्यामध्ये आपली नावनोंदणी होणार, शुल्क असेल, त्यासोबतच याचे रिझल्ट्स, अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण वेबसाईटवर जातो, त्या ठिकाणी आपण ती नोंदणी करतो। शिवाय रिझल्ट करता देखील आपली तिथे जेव्हा रिझल्ट पाहण्याची एक धावाधाव असते। याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने एक ॲप लॉन्च केलेला आहे। या ॲपमध्ये कोणत्या पद्धतीने त्यांनी ही सगळी रचना केलेली आहे, ती सोपी करून दिलेली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण तो ॲप कसा वापरू शकतो, या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाचे सचिव जे देविदास कुल्लाळ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल की हे जे ॲप आहे आपण कशा पद्धतीने यूज करू शकतोय, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे कसं उपयोगी आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत MSBSHSC हे ॲप अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी गुगल प्लेच्या मार्फत आपण हे डाउनलोड करू शकतो। या ॲपमध्ये इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या ज्या आमच्या फेब्रुवारी मार्च 2025मध्ये ज्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत त्यांची वेळापत्रक आहेत। त्याचबरोबर पाठीमागच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी मार्च 2024मध्ये ज्या आमच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वेळोवेळी जे आमच्या राज्यमंडळामार्फत परिपत्रक आम्ही काढतो ती परिपत्रकं या ॲपवरती आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत। तर या ॲपच्या माध्यमातून सर्व शाळा, विद्यार्थी, पालक याचा सर्वांनी याचा उपयोग करून घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त पालकांनी आणि शाळांनी याचा वापर करावा। निश्चितच या ॲपमध्ये आपण पाहतोय की नोंदणी असेल, त्यासोबतच निकाल देखील प्रसिद्ध होणार आहे का, आणि एकूणच जी शुल्क फी आहे किंवा त्याच्यामधल्या ज्या काही सूचना आहेत त्याही दरम्यानच्या काळामध्ये दिल्या जाणार आहेत का? हां, या ॲपवरती मागील 3 वर्षाचे जे विभागनिहाय निकाल, इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे विभागनिहाय 3 वर्षाचे निकाल आम्ही यावरती प्रसिद्ध केलेले आहेत आणि याही वर्षी ज्यावेळेस निकाल लागेल तोही निकाल आम्ही याच्यावरती प्रसिद्ध करू। निश्चितच आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाची ही जी 10वी आणि 12वीची परीक्षा आहे त्याचे जे निकाल आहेत त्यासाठी आपण ऑनलाईन जेव्हा जातो तेव्हा ती साईट हँग होते किंवा अनेक अडचणी येतात। या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी, त्यासोबतच 10वी आणि 12वीचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या देखील देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सोय केलेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।